ठाकरे पवारांचा गड कोसळला. महायुतीची मुंबई ते महाराष्ट्रात ऐतिहासिक सरशी. महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल राज्याच्या राजकारणाला नवी दिशा देणारे ठरले आहेत. बीएमसीसह 29 पैकी तब्बल 33 महानगरपालिकांमध्ये भाजप शिंदे महायुतीने दणदणीत विजय मिळवत ठाकरे आणि पवार या दोन प्रभावशाली राजकीय घराण्यांचा दबदबा संपुष्टात आणला आहे. मुंबई महानगरपालिकेवर तब्बल 3 दशकं शिवसेनेचं वर्चस्व होतं. मात्र यंदा मतदारांनी स्पष्टपणे बदलाच्या बाजूने कौल देत ठाकरे बंधूंचा शेवटचा किल्लाही उद्ध्वस्त केला. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी 20 वर्षांनंतर एकत्र येत मराठी अस्मितेचा मुद्दा आक्रमकपणे मांडला, भावनिक वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला. परंतु मतदान केंद्रांवर त्याचा परिणाम दिसून आला. महायुतीचा मास्टरस्ट्रोक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या जोडीने बूथ लेव्हलवर मजबूत संघटन उभारलं, स्थानिक प्रश्नांवर लक्ष केंद्रित केलं आणि विकासाचा मुद्दा आघाडीवर ठेवला. त्याचा थेट फायदा महायुतीला झाला. मुंबईत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आणि बीएमसी मध्ये बहुमताचा जादुई आकडा पार केला. ठाकरे बंधुका अपयशी ठरले. राज ठाकरे यांची भाषा आणि सांस्कृतिक मुद्द्यांवर आधारित राजकारण, तर उद्धव ठाकरे यांची मध्यममार्गी भूमिका, या दोन्ही विचारसरणींमध्ये समन्वय दिसला नाही. पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण, ट्रॅफिक यांसारख्या नागरी प्रश्नांवर प्रभावी रोडमॅप मांडण्यात ठाकरे जोडी कमी पडली. भावनिक अपील असूनही संघटन आणि व्यवस्थापनात मोठी तफावत राहिली. पुण्यात पवार परिवारालाही धक्का. पुणे महानगरपालिकेत भाजपने शरद पवार आणि अजित पवार यांच्या प्रभावाला मोठा धक्का देत सत्ता काबीज केली. पवार परिवाराच्या पारंपरिक गडातही महायुतीची लाट स्पष्टपणे दिसून आली. राजकारणातील स्पष्ट संदेश या निकालांनी एक गोष्ट अधोरेखित केली: मतदार आता केवळ आडनावावर नाही तर कामगिरीवर मतदान करत आहेत. परिवारवादी आणि भावनिक राजकारणापेक्षा विकास, संघटन आणि जमिनीवर काम करणाऱ्यांना जनता पसंती देत आहे. मुंबईपासून महाराष्ट्रभर महायुतीचा भगवा फडकला आहे. ठाकरे आणि पवार घराण्यांसाठी हा निकाल मोठा धडा मानला जात आहे. जनतेचा विश्वास टिकवण्यासाठी केवळ वारसा नव्हे तर ठोस काम आणि मजबूत संघटन हाच एकमेव मार्ग आहे.